एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, शिवसेनेमध्ये मी 15 वर्ष नव्हे तर 20 वर्षापासून आहे. खासदारकीची 3 टर्म, त्याच्यानंतर खासदारकी नसतानाचे 5 वर्ष हे मी जनतेमध्ये फिरतोय. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की 20 वर्ष लोकांमध्ये सततचा संपर्क, लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामं मी खासदार असतानाही करत होतो आणि खासदार नसतानाही करत होतो. आता आपण म्हणालात की शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये, खरं म्हणजे ही जागा 1.5 वर्षापूर्वी शिवसेनेला येईल अशा प्रकारची आमची गणितं होती. परंतु नंतर अंतिम जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नॅचरल क्लेम आहे. 4 आमदार या मतदारसंघाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य, हे सगळं ओळखून आमचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा तिघांनी बसून ठरवलं आणि मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे. युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात, त्यामुळं पक्ष बदल केला किंवा अशा प्रकारच्या काही लोकांच्या ज्या विरोधकांच्या टीका आहे त्याला काही अर्थ नाही. हा आमचा एका पक्षाच्या पक्षनेत्याने स्वतःहून मला परवानगी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाची नगून उभं राहण्याची मला परवानगी दिली. त्यामुळं आम्ही सगळे एकाच महायुतीमध्ये आहे. समीकरण त्या वेळच्या राजकीय परिस्थिती तशा वेगळ्या असतात. महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही जर पाहिलं तर अनेक पक्ष यापूर्वी संघर्ष करत होते, आता एकत्र आलेले आहेत. आणि मी राष्ट्रवादीचा बरोबर माझा संघर्ष हा राजकीय होता, वैयक्तिक. मी माझ्या पक्षाचं काम करत होतो, राजकीय त्यांच्या याचं काम करत होतो. नॅचरली भांडायला लागतो, संघर्ष करावा लागतो. आम्हाला प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष अटळ असतो, त्यामुळे त्या संघर्षामधून संघर्ष होत होता. खरं म्हणजे हा तांदा खोटेपणा आहे, खोटेपणाचा कळस आहे. त्यांनी कधीही यावं आणि माझ्या समोर बसावं आणि त्यानं सांगावं की निवडून आल्यानंतर खासदार निधी वाटण्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम या मतदारसंघात केलेलं नाही. पुणे नाशिक रेल्वे 2005 पासून पाठपुरावा चालू आहे. हे 2019ला खासदार झाले. 2005 पासून 2019 पर्यंत जो मी संघर्ष केला, संसदेमध्ये प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पाच्या मध्ये मी माझ्या मतदारसंघाची मांडणी ह्या लोकसभेत पुणे नाशिक रेल्वेसाठी भांडत राहील. 2 वेळा त्याला मंजुऱ्या मिळाल्या, 1-2 वेळा त्याचा DPR तयार करण्यासाठी अडचणी आल्या, त्या मी पूर्ण केल्या, अडथळे पूर्ण केले. आणि जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला, सुरेश प्रभूंनी जाहीर लोकसभेमध्ये मंजूर केलेला आहे, त्याला मंजुरी झाली. त्याच्यानंतर माझा पराभव झाल्यावर हा प्रकल्प आहे तिथंच आहे, त्या जागेवर आहे, त्याच कडून आहे. त्यांनी 1 रुपयाचं काम केलेलं नाही, फाईल हल्ली सुद्धा नाही. लढाईचा विषयच नाही, श्रेय वाईट तसलं याच्यामध्ये म्हणताय. तुम्ही पत्रकार होऊन तुम्ही रियालिटीचं घ्या ना. रेल्वे बोर्डाला विचारा की गेल्या 5 वर्षामध्ये नक्की काय झालंय, फाईल हल्ली का. आता त्यांना चांगलं बोलतायत, कुठे बोलतायत सोडा. तुम्ही इंद्रायणी मेडिसिटी सांगेल, मला सांगा. माझं जाहीर आव्हान आहे अमोल कोल्हेंना, इंद्रायणी मेडिसिटी हे फक्त तुमच्या कागदावर आहे, कागदाच्या बाहेर आलाच नाही ना. कागद पण तयार झालं नाही, फाईल पण तयार झाली नाही, सबमिटही झालं नाही, मागणी झाली नाही, काहीच नाही. फक्त त्यांच्या 5 वर्षापूर्वी जाहीरनाम्यामध्ये इंद्रायणी मेडिसिटी होती. आता जाहीरनाम्यामध्ये इंद्रायणी मेडिसिटीचा उल्लेख होता म्हणून भाषणात केलाय. इंद्रायणी मेडिसिटीमध्ये काही झालं नाही. रेल्वेचं जे सांगतात त्याच्यात जी परिस्थिती तीच आहे. बाकी कामाच्या बाबतीत मी स्पष्टपणे माझ्याकडे सगळे पुरावे आहे. बैलगाड्याचं म्हणतात, बैलगाड्याचं त्यांचं योगदान फक्त लोकसभेमध्ये भाषण करण्यापुरतंच मर्यादित होतं. त्यांनी 2 भाषणं केली. मी बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून कायदेशीर तांत्रिकदृष्ट्या मुद्दे मांडले, खाजगी विधेयक मांडले. खाजगी विधेयक कधी मांडतात, एखाद्या प्रश्नावर सरकार लक्ष देत नाही, त्यातून तोडगा सुटत नाही, मग त्याचं रूपांतर कायद्यात व्हावं, लोकसभेने कायदा मंजूर करावा. म्हणून खासदारांनी खाजगी विधेयक मांडायचं असतं की माझ्या विधेयकाला सरकारने मंजुरी द्यावी. ती विधेयकं मांडली, त्याच्यावर चर्चा झाली, पण
काही तांत्रिक अडचणी करता नाही आलं, पण यांनी काय केलं, मी 4 भाषणं केली, इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये. हिंदीमध्ये 2 वेळा, एकदा इंग्रजीमध्ये, एकदा मराठीमध्ये. नंतरही बोललो मी लोकसभेमध्ये बैलगाड्यावर. तर बैलगाड्यावर काही नाही, हायवेवर काही नाही. आता चाकणच्या ट्रॅफिक, हायवेचं म्हणताय तुम्ही, चाकणच्या ट्रॅफिकमध्ये सांगा, या ट्रॅफिकच्या प्रश्नावर तुम्ही निवडून आला, त्याच्यावर काय हल्ली का ट्रॅफिक वाढली, याचं तोंड त्यांनी लोकांना तोंड द्यावं आणि सांगावं याचं काय उत्तर आहे. कुठला प्रश्न त्यांनी सोडवला, भाषणामध्ये काहीतरी करायचं म्हणजे त्यांच्यामध्ये फोडून काढले हायवेचं मी भाषणाचीच क्लिप माझ्या सोशल मीडियावरती गडकरींनी सांगितलं की खेड सिन्नरच्या रस्त्याचे बायपासची मंजुरी माननीय खासदार शिवाजी आढळराव यांच्या मागणीवर मंजूर केली, त्याची टेंडर निघाली, त्याचे पैसे पडले. आता येणे म्हणतात मंजुऱ्या कधी झाल्या, अरे कसल्या मंजुऱ्या कधी झाल्या. स्वतः मंत्री लोकसभेमध्ये सांगा, लोकसभेमध्ये एखाद्या मंत्र्यांना प्रश्नाला उत्तर देताना जे विधान केलं ते अंतिम आणि फायनल असतं, ते खोटं नसतं, नाही तर त्याच्यावर कारवाई होते मंत्र्यांवर किंवा सरकारवर. खोटा जबाब देऊ शकत नाही. मंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की आढळरावांच्यामुळे हे झालं, त्यांच्या मागणीमुळे मी बायपासेस मंजूर करतोय. यांचं काहीतरी दाखवावं ना. यांनी फक्त माझा पराभव झाल्यानंतर कामाची उर्वरित पूर्ण झाली त्याचा नारळ फोडला आणि सांगतात मी केलं, फक्त नारळ फोडला. कांद्याला निर्यात बंदी, कांद्याचा भाव, शेतकऱ्याच्या प्रश्नाने डॉक्टर अमोल कोल्हे याचा काहीही संबंध नाही. परस्पराशी काही संबंध नाही. लोकसभेमध्ये भाषण केलं कांद्याच्या संदर्भामध्ये, एकदा जोरात ठणकून भाषण केलं म्हणजे कांद्याचा प्रश्न सुटला का. कांद्याच्या प्रश्नावर माझ्या कालावधीमध्ये शेवटच्या माझ्या टर्ममध्ये 3 वेळा कांद्याच्या संदर्भात प्रश्न मांडला. लोकसभेमध्ये कांद्याची माळ घेऊन मी सभागृहात गेलेलो आहे. खडसाम सरकारला प्रश्न विचारलेले आहेत. यावेळेला सुद्धा आता त्यांनी निवडणूक जवळ आली म्हणून त्यांना कांदा आठवला, निवडणूकला उभं राहायचं म्हणून सरकार शेतकरी आठवला. ते मुळात हे सर्व बनवा बनवी आहे. आणि आता कांद्याला सरकारनं दिले ना 10,000 टनासाठी कांदा निर्यातीला परवानगी दिलेली काल परवाच्या सरकारनं. सुटणार नाही, सुटलाय. 10,000 टनाच्या निर्यातीला कालच केंद्र सरकारनं ऑर्डर दिलेली आहे. दुधाच्या साठी सुद्धा 5 रुपयाचं अनुदान सरकारनं दिलेलं आहे. अजून काय हवंय. मराठा ओबीसी वाद होण्याचं कारण महाराष्ट्र ही सगळ्या समाज वर्गाला सामावून घेणारा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची भूमी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारी भूमी आणि आमचे सुद्धा तेच विचार आहे. सगळे 5ही आमदार माझ्या बरोबर काम करतायत. माझा संपर्क आहे 5ही आमदारांशी. भाजपचे आमदार बाहेर पडत नाही, बाहेर पडलेले आहेत. माझा त्यांचा सुद्धा संपर्क आहे. त्यांना सुद्धा काम करायचं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की दादा मी तुमचं काम करणार, तुम्ही काळजी करू नका. गेल्या वेळेपेक्षाही डबलचे मताधिक्य ह्या पुस्तकामधून मिळेल अशा प्रकारचं त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. आता एखादा आमदार उपलब्ध नाही म्हणून लोकांनी चर्चा करू नये. सगळे बरोबर आहोत. मी आताच विलास लांडे यांच्याबरोबर त्यांच्या कॉलेजवर जाऊन आलो, त्यांच्या ऑफिसवर जाऊन आलो. त्यांनी मला सूचना केल्या की कसं पुढच्या प्रचाराचं नियोजन करायचं. त्या नियोजनामध्ये ते सगळ्यात पुढे असणार आहे. लोकांपर्यंत जाणं. मी भविष्यामध्ये 5 वर्षात काय कामं पूर्ण करणार, काय विकास कामं बाकी येतात ती कशी पूर्ण करणार, हाच माझा अजेंडा लोकांपर्यंत आहे. मी समोरच्याबद्दल काही फारसं बोलायचं माझी इच्छाच नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक स्टेप्स, प्रत्येक वेळेला माझ्या या सगळ्या रेड झोन बाधित नागरिकांना मी वेळोवेळी स्टेटस सांगत होतो. केंद्राचं पथक मी मॅगझिन डेपोमध्ये घेऊन आलो होतो 2012 की काय करता येईल, त्याच्यावर काय मार्ग काढता येईल. मंत्र्यांना इथं घेऊन आलेलो आहे. इथल्या लोकांना मी दिल्लीत घेऊन गेलेलो आहे. विजयराव फुगे असतील किंवा बरेचशी मंडळी त्या ठिकाणी, त्यांना मी तिथं दिल्लीत घेऊन गेलेलो आहे. त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षात काही झालेलं नाही. ज्या वेळेला कारवाई होण्याचा बडगा उगारला जातो त्यावेळेला मी हस्तक्षेप केलेला आहे की जे लोक राहतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही याची मी दक्षता घेतलेली आहे. अगदी संरक्षण मंत्र्याकडून मी माझं काहीतरी तिथे योगदान आहे. यांना फक्त रेड झोन यांनी काय केलं म्हणतात हे बघा. गेल्या वेळेला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार माझ्या विरोधात होता. त्यांनी 40,000 मतं घेतली होती. कारण तो त्या पक्षाचा एखाद्या वंचितला आम्ही कसं सांगू की उमेदवार आला नका देऊ वगैरे द्या. हे बघा गेल्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर 40,000 मतं कुणाची कमी झाली हे सगळे जाणकारांना माहिती आहे.
तुम्ही काळजी करायचं खरं मग कमी होतील कळलं. बघा गेल्या वेळेचं जे नियोजन आहे तुम्ही पहा कसं झालेलं आहे ते बघा. उमेदवार वेगळे पक्ष उभे राहणार आहे, पुढे ना कोणी कोणाच तरी मतं खाणार आहे. अमोल कोल्हे सुद्धा माझी मतं खाणार, मी अमोल कोल्हेची खाणार, त्याला काही नाही. 101% खात्री आहे ह्या वेळेला. माझं बॉडी लँग्वेज सांगतं, माझं जनरली मी पाहतो लोकांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, राष्ट्रवादी माझ्या बरोबर आहे, त्यांचंच मी उमेदवार असल्यामुळं अजितदादांची ताकद माझ्या पाठीशी आहे. आणि जनता मायबाप जनता मी जे फिरतोय गेल्या 1.5 वर्षात ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात लोकांचं एकच म्हणणं असतं की दादा आम्ही चुकलो, या वेळेला आम्ही चूक करणार नाही, तुम्हालाच मतदान करणार. ही लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया